नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई 30 जूनपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 3 महत्त्वाच्या अपडेट पाहायला मिळणार आहे। तर चला पाहूया पहिली अपडेट। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा घेतला। राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीची मदत वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश या ठिकाणी त्यांनी दिले। शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांनी म्हटलं की राज्यातील शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देणारे हे राज्य आहे। धानाला आपण बोनस जाहीर केला आहे। शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देणारे हे सरकार असून त्यांना अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही अशी सुद्धा ग्वाही या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। तर मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अभूतपूर्व पावले उचलली आहेत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये आणि धानाला 700 रुपये या ठिकाणी बोनस दिलेला आहे। आता जी शेतकऱ्यांना मदतीचे वाटप आहे येणाऱ्या 30 जूनपर्यंत वाटप करावे, शेतकऱ्याला सहकार्य करावे असे या ठिकाणी प्रशासनाला त्यांनी निर्देश दिलेले आहे। तर पुढे आणखीन आपण पाहूया। तर 3 नंबरची अपडेट पाहूया। समृद्धी महामार्ग भंडारा गोंदियापर्यंत नेण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे। महिलांसाठी एसटीमध्ये 50% सवलत तर मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवली आहे। शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज मिळावी यासाठी कृषी फीडर सोलरवर टाकण्यात येतील।